हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आमची मटणाची पार्टी असल्यामुळे आमचे 2 फंटर काही साहित्य घेऊन आले आहेत. मटण, टोमॅटो, कांदा वगैरे तेल लागणारं साहित्य आणण्यासाठी गेले होते मार्केटमध्ये आणि ते घेऊन आलेले आहेत. अशा प्रकारे आज आमची मटणाची पार्टी बघू शकता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा किती आहे आज पार्टी असल्यामुळे. अशा प्रकारे किचनची जागा बदललेली आहे. तिकडे दुसरा किचन आहे, तिथं आम्ही चाललो जेवण बनवायला. पप्पू शेडे आमचे आचार्य राजचे पप्पू. अशा प्रकारे सोय केली आम्ही. ही मोठी शेगडी पातेला आमच्या आचारी पप्पू शेठ. आमचा किचन आहे एवढा. आज जेवण इथं बनणार आमचा. आली आमची मटणचा पातेला घेऊन बघा. मित्रांनो, अशा प्रकारे मटण 3 किलो मटण मॅरिनेशन करून ठेवलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आमची पार्टीची तयारी चालू आहे आणि पप्पू 2 शेगड्या तयारी करत आहे. सिलेंडरची सोय करत आहे पप्पू. हा तरी कम आहे. आता हा बघू कसं काय आहे. का आहे? चला, याच्यामध्ये आहे म्हणजे आपली सोय झाली आता. हा, अशा प्रकारे सर्व साहित्य आणलं आपला. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, तेल वगैरे. तू आता सुरीला धार करत आहे. सुरीला धार राहिली ना आता आमच्या, ना नाही तर कांदे कापून होणार नाही. त्यांची शर्यत लागली कांदे कापायला, लता आणि पप्पू. चला, जोरदार. पहिले हॉटेलला कामाला होता आमचा पप्पू. खालापूर तालुक्यात होता, धामणीमध्ये. पप्पूचा स्पीड बघा कांदा कापण्यात. स्पीड नको दाखवू बाबा, नाही कामाची. मटन 3 किलो आहे आणि माणसं बनवायला बघा किती आहेत आणि खायला किती असतील. मग खायला 10 जण येतील, खायला 20 जण असतील. 20. कांदा वगैरे आला, लसूण, कांदा, टोमॅटो, घरचा मसाला, कोथिंबीर, घरचा मसाला सर्व रेडी करून ठेवलाय. अशा प्रकारे पातेला. इकडे राईस टाकलाय. ते पण आले जेवायला, बोलवलं होतं त्यांना. गरम आहे का मामा? एक लिटरची का अर्धा लिटरची? अर्धा लिटरची बॉटल आहे. दुसरी एक आहे, 1 लिटर तेल आहे आपल्याकडं. टाक. तिला पट्टी सांगितली याला किती वेळ लागेल आता व्हायला? राईस पाण्याला उकळी आली, अजून 10-15 मिनिटांनी राईस होईल आपला. 15-20 लोकांचं जेवण आहे आपला आज, स्टाफचा. बघू शकता सगळी तयारी पद्धतशीर. चला, एक सिलेंडर संपला, त्याच्यात कमी होती, आता दुसरा काढला. जुगाड चालू आहे सगळा. अर्ध्या संपलेल्या टाक्यांच्यातून आमचा प्रोग्राम चालू आहे. ती संपली, थोडी होती, आता दुसरी घेतली. इसे कहते हे देशी जुगाड. चला, सर्व टाक्या चेकिंग चालू आहे आमची. ती संपली, आता दुसरी लावली. तिच्यामध्ये थोडा होता, तिच्यामध्ये आता राईस थोडासा गरम झालाय, आता ही लावली.
3 कारागिरी चालू आहेत आपल्या सिलेंडरला. चला, आला लसूण टाकायला सुरुवात झाली. टाकून कशात टाकले हक्का टाकलं नाही तेथून टाकले. चला आता कांदा टाकूया. नाही सगळं आम्ही कांदा कमी नको टाकायला. तो वाटायला नाही. कांदा टाकायला घेतलाय. बस, टाक. एक कांदा आणू वाटतं. चला चला चला. आता बुड्डी गेली होती कांदा आणायला. तिकडनं आली बुड्डी आमची. बुड्डी म्हणजे आमची जीवा भावाची मावशी. बसवा आमचा. हा जय. हे बघा, खलबत्ता नाही तर असा जुगाड आहे आमचा. हे काय रे, कलपत्ता नसल्या असा जुगाड करत असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. इकडे राईस चालू आहे. उकली आली त्याला पण बघू शकता. कांदा कापू नंतर टाकू. कांदा फ्राय साठी ठेवलाय. चला आता हलत टाकूया त्याच्यामध्ये. तेव्हा आमचे मॅनेजर बसले बघा. बघा, मॅनेजरला भूक लागली तर चणे चांगल्याने खायला सुरुवात केली. बॉटल नाही का तिथे बाजूला, बॉटल पाण्याची आती आहे की पी. हा मग आहे, बॉटल पण आहे. चाकणं आणलंय आमच्या मावशीने. आता तू पाठवून दे ना आता. हा टाक. आता टोमॅटो टाकून घेऊ. उद्या आता. अशा प्रकारे आमची तयारी झाली. मस्त कलर आलाय बघा मित्रांनो. चला आता आमच्या बोलके पोपटचे आगमन झाले. बोला काहीतरी बोला मामा. कार्यक्रम झाला का नाही? गप येत. मंदिरात जाऊन आले वाटतं. कुठल्या मंदिरात गेलते? गेलते मंदिरात. आता हे कुठला मसाला आहे तो? दाना पावडर. दाना पावडर टाकतोय आता पप्पू. तू साइड लो दाना पावडर. चला कुठला मसाला आहे? कांदा लसूण मसाला. लाल मसाला घरचा तिखट. इकडं उकली आली भाताला. आता भात होईल मस्त पैकी आपला. कढी मसाला. मीठ मीठ टाकू. चवीनुसार मीठ. अजून एक मसाला, लाल मसाला. अशा प्रकारे सर्व आलेत. बाकीचे अजून यायला बाकी आहे. तर जेवण झालं का मस्तपैकी आम्ही बसू जेवायला. हे आमचे एक नंबरचे मामा आहेत डायरेक्ट. कारण त्यांना खूप आनंद होतो पार्टी असली का. बघा किती हसतात बघा. मी जर खोटं बोलत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा.
आता मटण टाकू शिजण्यासाठी. तर सर्व शिजवण्यासाठी ठेवलाय. तिकडे राईस, इकडे मटण, आणि इकडे मामा, इकडे मामा, इकडे मावश्या, सर्व माणसं आहेत आमची. चलो पप्पू शेठ, चलो अभि. अशा प्रकारे आपलं जेवण रेडी झालंय. सर्व जेवायला बसले आहेत, बघू शकता. हा तो तिकडे मालवडी. बघा मामा थम्सअप दाखवत, पण बॉटल नाही थम्सअपची. मटन सुक्का, मटन रस्सा, टोमॅटो, काकडी, ही आमची डोकरी. अशी सर्व जेवायला बसलेत आपला स्टाफ, बघू शकता. तो बघ असं पीस खातो बघा. रस्सा कमी आहे का? मीठ नाही रे, मी ह्याच्यावर घेतलंय. तू तुझ्या मटन भात रस्सा. नाही मीठ तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तुर्तास धन्यवाद मित्रांनो.